सांगितलेली ओवी जी आहे ती ज्ञानेश्वरीमधील 9वा अध्याय त्यातील 26वा श्लोक याच्यावर आपण विवेचन करणार आहोत। जीवनाला आल्याच्या नंतर मानव देह जो आहे त्याला सार्थक भक्ती मार्गाशिवाय नाही। कारण सर्व काही मिळेल पण भक्ती मिळणार नाही। नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना। सगळं वैभव आहे पण परमार्थ नाही, फुकट आहे। म्हणून अनेक जन्माच्या शेवटी हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे। मग हा नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं जर महत्व कळालं नाही तर उपयोग नाही। देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा। देवाने आपल्याला जन्म कशासाठी दिलाय? माऊली म्हणतात, जेवढे म्हणून मानव देहाला आलेले आहेत, ज्याला बुद्धिमत्ता आहेत, तो उपजताच भजनशील आहे। उपजताच भजनशील, उपसताच आपण भजन करीत आलोय, पण कलीचा वारा लागल्यामुळे आपल्याला काही समजत नाही। गर्भपणों में हात जुडाया, देवा मला एकदा तरी बाहेर काढ या गर्भवासातून आणि मला मोकळं कर। आठवीन पाय हा माझा संदेह, रात्र आणि दिवस पांडुरंगा। महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे देवाला विनंती, बाहेर आला पण बदलला, कलीचा वारा लागला। आता इथे एवढेच का? याला कारण आहे कलियुग आहे, वाढता प्रभाव आहे। हो, इकडं पथ्य आहे, ज्या ठिकाणी पथ्य नाही तिकडे लोक पळतात। जाऊ द्या, त्यांच्या मागे आपल्याला जायचं नाही। हा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, एकनाथ महाराज, अनेक संतांनी पाया रचलेला आहे आणि पाया मजबूत आहे। महाराज म्हणतात, वेदापासून जे मुनी होते तेव्हापासून हा संप्रदाय आहे। ज्या मार्गाने मुनीवर गेले त्याच मार्गाने आपण जाणार। वेद मार्गी मुनी गेले, त्याचे मार्गी चालले, त्याच मार्गाने आपण जाणार आहोत। परंतु जीवनामध्ये ज्याच्या भक्ती नाही ते जीवन फुकट आहे। माऊली म्हणतात, भक्तीशिवाय पर्याय नाही। कोणतंही कर्म करत असताना हरीचं नाम आलं पाहिजे। हरिपाठात अनेक प्रमाण आलेली आहे। म्हणून भगवान म्हणतात, मला उपचाराची गरज नाही, मला फक्त इथे भाव पाहिजे। भाव असेल तर देव आहे। शृंगारातनं किती उपचार केले तरी तो तसा आकळला जात नाही, त्याला भावच कारण। तुका म्हणे एक भावची कारण। भावेवीन भक्ती, भक्तीवीन मुक्ती, बळेवील शक्ती बोलू नये। भाव नाही, सगळं पाल्हाळ आहे। शबरीचं लग्न ठरलं महाराज। शबरीच्या लग्नामध्ये 7 बकराची दावण द्यायची होती। दावण हा शब्द जुंजरी भागात आहे आणि त्या दावणीमध्ये शबरीला कळलं यांचा प्राण जाणार आहे। शबरी रात्रीच निघून गेली। याला कारण आहे शुद्ध भाव आहे। शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला। पुढे शबरीचा विषय आला तर आपण सांगू। म्हणून माऊली म्हणतात,
या ठिकाणी आम्ही भावाचे पाहुणे आहोत, मग ते कोणी का असाना, जात वीत गोत कुळ शिळ मात भजना त्वरित भावनायुक्त. कोणत्या समाजाचा आहे, पशु आहे हे देव पाहत नाही, त्याचा भाव पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अंतकरणातली तू गोडी घेतो. म्हणून अंतकरण शुद्ध करणं एवढं सोपं नाही, कारण अंतकरणामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत. त्या मनावर सापेक्ष शब्द आहेत, मन चित्त अंतकरण. ते चित्त धुण्यासाठी ते दोष काढले पाहिजे, आणि ते दोष काढत असताना फक्त भाव पाहिजे. मल विक्षेप आणि आवरण हे 3 दोष सांगितले, आणि हे 3 दोष घालवायचे असेल तर या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात भाव पाहिजे. भाव नसन तर पल्हाळे सांगून गेलो. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. भावाने गायल्यानंतर तो प्रगट होतो. आता या मुंबई शहरामध्ये जेवढे जेवढे म्हणून वारकरी आहेत ते मूर्तिमंत संत आहेत. याला कारण या अवघड आहे, काहींना अजूनही कळत नाही, म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं, आता उघडी डोळे जरी अद्यापी ना कळे, मातेची या खोळी दगडा आला पोटासी. अरे बाबा, आता तरी डोळे उघड, अजून वेळ गेलेली नाही. होऊ दे 70 वर्ष, होऊ दे 60 तरी चालेल. पण ते म्हणतात बुवा आम्हाला पथ्य जमणार नाही, आणि पथ्य जर पाळली तरच देव आहे. हो, या ठिकाणी महाराज म्हणतात काढा घेतला पाहिजे. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. म्हणून डोळे उघडे करा आणि परमार्थ करा, महाराजांचं सांगणं आहे. या ठिकाणी किती उंचीचा माणूस आहे. दया आणि संपत्ती माऊली म्हणतात ज्या ठिकाणी आहे ती माझी विभूती आहे. भगवान म्हणतात अर्जुनाला, माऊली निरूपण करतात. दया आणि संपत्ती हे 2 गुण ज्या ठिकाणी असतील ते भगवान म्हणतात माझीच काय विभूती आहे. आणि ही विभूती 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे. भगवंतांच्या विभूत्या म्हणजे 10वा अध्याय. आणि यामध्ये भाव जर नसेल तर फुकट आहे मला सांगायचंय. म्हणून हा देह मिळाला, त्याचं महत्व कळलं पाहिजे. आणि जर महत्व नाही कळलं तर रामदास बाबा मनसुख सांगायचे, जन्माला आला ह्याला पाणी वाहता वाहता मेला. महत्व कळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक भक्तांनी देवाला अर्पण केलेलं आहे त्याचं वर्णन आहे. या ठिकाणी पत्र म्हटलंय. पत्र कोणी अर्पण केलं? पत्र अर्पण केलं द्रौपदीने. कसं अर्पण केलं? रात्रीचा प्रहर आहे आणि दुर्वासाला कळलं पांडव वनवासात आहे. हाच मोका घेऊन दुर्वास ऋषी निघाले. आणि पांडव ज्या ठिकाणी वनवासात होते तिथे पोहोचले आणि सांगितलं आत्ताच्या आता आम्हाला इच्छा भोजन हवं आहे आणि आत्ताच्या आता आम्हाला जेवण तयार पाहिजे. द्रौपदीने सांगितलं काही हरकत नाही.
2 प्रहर झालेले आहेत, तुम्ही स्नान करून येऊ शकता, जेवण तयार असेल. त्यावेळेला मात्र द्रौपदी आपल्या भावाच्या जीवावर बोलली, म्हणून भाऊ कसा का असेना त्याच्याकडे जायचंच. द्रौपदीचा भाऊ कोणी? भगवान कृष्ण, द्वारकाधीश. 5 पतींनी द्रौपदीला सांगितलं आता काय करायचं. द्रौपदी म्हणली काही काळजी करू नका. द्रौपदीने भगवंताचा धावा चालू केला. तेव्हा तू कुठे आहेस, दादा तू कुठे आहेस, असं बोलल्याच्या नंतर धावा चालू केला. आणि द्रौपदी म्हणू लागली, महाराज वर्णन करतात, कोठे गुंतला असी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियला. द्वारकेच्या राया तू कुठे गुंतलास. भगवंत नेटकी जेवायला बसणार होते. भगवंताने ताट बाजूला केलं आणि हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी. त्याप्रमाणे भगवान प्रगट झाले आणि द्रौपदीला विचारलं काय. ती म्हणे दादा असं ऋषी आलेले आहेत दुर्वास, त्यांना भोजन द्यायचं आहे, परंतु दादा आता ही माझ्याकडे काही नाही, मग आता काय करू. भगवंतच ते नवलके वडे नकळे कानोबाचे कोडे. भगवंत येतो. भगवंताने सांगितलं त्यावेळेला, मला पण खूप भूक लागली, काय घरात असेल तर आण. घरात काहीच नाही, कुठून आणणार. पण द्रौपदीला एक सूर्याने थाळी दिलेली होती, त्या थाळी का गेली. भगवान म्हणले ती थाळी बाहेर आण. ती थाळी बाहेर आणली आणि भगवंताने सांगितलं दे मला. तर त्याच्यामध्ये देवाने एक भाजीपान तयार केलं आणि त्या ताटाला चिटकवलं. द्रौपदीला सांगितलं काय नाही म्हणते, उलट ताट कर, पाहते तर खाली भाजीचे पान. तो काय करू शकणार नाही. करसील तरी नव्हे काही, राहीचा डोंगर पर्वत राही, आपुले करुणेचे साई, करीव आई मजवरी. भगवंताने ते पान मागितलं, पान खाल्लं आणि ढेकर दिला. पर्वता एवढे अन्नाचे ढीग लागले. हे अन्नाचे ढीग लागल्याच्या नंतर भगवान म्हणाले आता येऊ दे तुमचे पाहुणे किती येतात ते. दुर्वास आले, शापापासून पांडवांना वाचवलं. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी ज्या वेळेला कोणीच नाही, आपलंही कोणीच नाही, त्या वेळेला फक्त आपला एकच भगवान, माऊली, तुकोबारा हेच आपले सगळे. तेची माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवीती विठोबाचे. ते खरे सोय रे. असं म्हणतात ज्या वेळेला मामासाहेब दांडेकर, देशमुख महाराज, वरिष्ठ मंडळी वारी करायची, तर चूळ भरल्याशिवाय आत दिंडीत प्रवेश नव्हता. एवढं कडक होतं, लक्षात घ्या. पण आणि जर तसं जर केलं, तसाच घुसला तर त्याने रांगेच्या बाहेर चालायचं दिवसभर. त्या भजनाच्या लाईनीत चालायचं नाही. आता काय राहिलं नाही. आमचे शेडगे महाराज आमच्या दिंडीत होते 1 वर्ष, गेल्या वर्षीच मात्र नव्हते. तर असे नियम आहेत. नियमाने वागलं तर सगळं होतं. आपण जो टाइम ठरवला त्या टाइमातच सगळं झालं पाहिजे, तरच नियम बसतो, नाही तर बसत नाही. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, आणि देव तिथेच राहतो. म्हणून पत्र
द्रौपदीने दिली. पुष्प गजेंद्र, गजेंद्राचे बायका पोरं नातेवाईक सगळी मंडळी आली आणि सोंडेनी शेपटी धरून सगळ्यांना ओढत आहे, पण हा नक्र पाय सोडित नाही. मग सोडित नाही, सगळे कंटाळले. 1000 वर्ष युद्ध चाललं होतं दोघांचं, गेले. एकटा संकटात आहे. जसं स्मशानामध्ये आपण एकटेच, त्या पद्धतीने आता शेवटचा अंतकाळ आलाय गजेंद्राचा. मग शेवटी गजेंद्रांनी त्या सरोवरामध्ये एक कमळाचं फूल तोडलं आणि भिरकवलं वर आणि सांगितलं, कोण या ब्रह्मांडाचा नायक असेल तो मला सोडलं. भगवंतानी सोडवलं ना. भगवान आले, गजेंद्राची त्यांच्या मारामाऱ्या सोडवल्या. हे पूर्वीचे जय विजय होते, लक्षात घ्या. शापित झाल्यामुळे खाली आले, तो वेगळा भाग आहे आपला. आणि मग त्या गजेंद्राने भगवंताचा धावा केल्यामुळे भगवंत आले आणि सोडवलं आणि घेऊन चाले. पण नक्र म्हणतोय, त्यांनी फुल अर्पण केले, पण मी तुला पाहिले, माझं काय. शेवटी देवाला दोघांनाही मोक्षाला न्यावं लागलं. चोरून कीर्तन ऐकलं तरी चालेल, चोरून प्रवचन ऐकलं तरी चालेल, परंतु ऐका, कारण हे कुठंच मिळणार नाही. आणि एवढ्या मुंबई शहरात हा फार मोठा सप्ताह आहे. या ठिकाणी परंपरा चालू आहे. आपले नारायण शेठ, तानाजी आवटे, अन्य मंडळी असतील, पण परिचित मंडळींचाच नाव मला घेतो, कारण सगळ्यांचीच नावं येतील असं नाही म्हणता. म्हणून आज सप्ताह चालवणं अवघड झाले, कारण तुम्हालाही माहिती आहे, ते मी बोलत नाही. टिकवणं फार महत्वाचं आहे, टिकलं पाहिजे. म्हणून पत्र पुष्प फलम. आता आला शबरीचा विषय, लक्षात घ्या. शबरीने काय केलं? मातंग ऋषीच्या आश्रमात राहून सेवा केली. मातंग ऋषी प्रसन्न झाले आणि सांगितलं, शबरी, आता आम्ही तीर्थयात्रेला निघालो, तू इथंच राहायचं. तुला एक ना एक दिवस प्रभू येतील आणि राम भेट देतील. शबरीला थोडं दुःख झालं. हे दुःख झाल्याच्या नंतर शबरी तशीच आपल्या धीट मनाने आणि तिथं सेवा करू लागली. तिने रोज नित्यनेम ठरवला, रांगोळी काढणं, सडा टाकणं, फुलांच्या शेजेचे रस्ता बनवणं, त्याच्यावरून माझे प्रभू येतील असं तिला सतत वाटायचं. मग खूप दिवस झाले आणि राम फिरत फिरत वनवासात तिथं आले. हे आल्याच्या नंतर शबरीने दर्शन घेतलं. प्रभूंनी शबरीला सांगितलं आणि शबरी जी आहे तिने आणलेली बोरं जी आहे ती पुढे ठेवली आणि म्हणले, खावा. आता देव खाणार आहे का? देव खातो, पण भक्ताच्या हाताने खातो. शबरीने बोरं करांडून आणली होती त्या टोकरीमध्ये, आणि ती उष्टी बोरं देव खाऊ लागला. आणि हे बोरं खात असताना लक्ष्मण पाहतोय. लक्ष्मणाने सांगितलं, हो, आम्हाला नको ती बोरं. प्रभू देत होते पण घेतली नाही. भक्ताचं देव उष्ट खातो, याला कारण भाव. म्हणून शबरीने ती उष्टी बोरं देवाला खाऊ घातली. ही बोरं खाल्ल्याच्या नंतर प्रमाण आहे त्याला एक,
बोरे खाये भिल्लेटीची. बोर तो भिल्लेटीची म्हणजे भिल्लिनीची बोरं उष्टी खाल्ली. त्यावेळेला कोलगेट वगैरे काय नव्हतं, लक्षात घ्या. दात कधी घासले होते नव्हते ते, पण तरी देवाने खाल्ली. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेलेला आहे म्हणून हाच दुष्काळ तयाला. आणि ही बोरं खाऊन भगवंत आपला पुढचा प्रवास करतात. भावानी दिलं तर, नाही तर नाही. पुढे चला. पुढे म्हणतात तोयम म्हणजे पाणी. आता हे पाणी एक रत्नीदेव म्हणून त्याच्यात आलेलं आहे उदाहरण कथाकल्पतरू मध्ये, की त्या रत्नीदेवने रोज चूळ भरायचा आणि शंकराच्या पिंडीवर टाकायचा, असा त्याचा नियम सांगितलाय. आणि त्या नियमामध्ये एक दिवस राजा त्या पूजेला आला आणि त्याला अडवलं प्रधानजी मंडळींनी का आज तुला मंदिरात जाता येणार नाही. त्यांनी सांगितलं का? म्हणजे राजाचा पूजा आहे, मोठा लवजमा घेऊन राजा आलेला आहे आणि शंकर पार्वती बघत आहे. हे बघितल्याच्या नंतर राजाने पूजा चालू केली. शंकर पार्वती आहे आणि त्या रत्नीदेवला धरून पकडून ठेवला. इतक्यात पार्वती म्हणते भगवंताला, शंकराला, अहो ही राजाची पूजा फार श्रेष्ठ आहे असं आम्हाला वाटतं. भगवान शंकर म्हणले तुला पाहायचंय का? आता दाखव. लगेच ते मंदिर हालू लागलं. सगळे पळाले. राजाही निघून गेला आणि रत्नीदेव आत घुसला आणि तोंडातला चूळ त्या पिंडीवर टाकला आणि मंदिर हालतंय म्हणून पिंडीला मिठी मारली. माझ्या देवाला काय होणार नाही. मग भगवान म्हणतात पार्वतीला, बघितलं का? म्हणले खरा भक्त कोण? जो नित्य नेमाला जागला तो खरा भक्त. त्याने भावाने पाणी टाकायचा. भावे शुद्ध करून या चित्त शुद्ध करून त्या ठिकाणी पाणी टाकायचं. बरं तोंडातलं पाणी म्हणून तो शृंगारात्मक भक्ती केली, पण भाव नसेल तर उपयोग नाही. म्हणून या ठिकाणी परमार्थामध्ये भावाला महत्व दिलेले आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात हा भाव आम्ही पंक्तीत मिळवला. म्हणून पंक्तीमध्ये आम्ही ज्या वेळेला पंढरपूरच्या वारीला गेलो तर बिगर माळकरी आमच्या पंक्तीत बसली. त्यांना उठवलं. त्यांना वाईट वाटलं पहिल्या वारीत, पण दुसऱ्या वारीत माळ घालून आली आणि मग ते त्या पंक्तीत बसले. लक्षात घ्या, अमृत निघालं समुद्रातून, परंतु ते कोणाला द्यायचं याच्यावरून भांडणं चालली होती. मोहिनीचं रूप धारण करून भगवान विष्णूंनी ते भांडण मिटवलं. राहू चुकून देवाच्या पंक्तीला बसले, परंतु विष्णूने ओळखलं. भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने मान उडवली आणि बाजूला केलं. पण तेच ग्रहण लागतं, लक्षात ठेवा. राहू देवांना गिळायला येतो. चंद्र काळा पडतो. राहू केतू ते आपला विषय नाही. सांगितलं पंक्तीचं, पण पंक्तीमध्ये अधिकार असावा लागतो. आणि ते अन्न खाल्ल्याच्या नंतर मग आपलं सुद्धा मन तसंच होतं. जसं आहार असेल तसंच होतं मन, तसंच आपले उच्चार, तसंच शरीर. म्हणून शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा शुद्ध भाव आहे. म्हणून आता मी जी उदाहरणं जी सांगितली थोडक्यामध्ये, कारण आपल्याला वेळ थोडा आहे,
म्हणून त्याच्यामध्ये भगवंतानी त्यांना सहकार्य करून मोक्षाला नेलं. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये माऊली म्हणतात आम्हाला इर्जिक, जुन्नर भागामध्ये शब्द आहे तो इर्जिक. इर्जिक नव्या लोकांना कळणार नाही, जुने लोक सांगू शकतील इर्जिक म्हणजे काय. की एक शेतकऱ्याकडून दुसरीकडे कामाला जायचं सगळ्यांनी मिळून आणि दिवसभर त्याचं काही असेल ते काम करायचं. त्या टायमाला पेरणी असायची जून महिन्यामध्ये, पाऊस चालायचा. मग त्यामध्ये आपली माणसं त्यांच्याकडे आणि त्यांची माणसं आपल्या का आणणं, याला म्हणतात इर्जिक. आता डिक्शनरीमध्ये ठेवावं लागेल इर्जिक. आता नवीन पिढीला कळणार नाही इर्जिक. ज्ञानोबाराय म्हणतात अशीच इर्जिक होती आणि त्यात आम्ही पाहुणे आलो. पाहुणे आलो आणि बसलो पंक्तीला आणि त्या ठिकाणी आम्हाला हे प्राप्त झालं. काय प्राप्त झालं तर हे आध्यात्मिक ज्ञान. पंक्तीला सहज ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायण, तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. तितक्यात आम्ही आलो, पंक्तीला बसलो. आणि मग काय विचारताय, पंक्तीला बसल्यावर साधे का लाभ बरकत चालू ते कोणतं पण, ती भूक आध्यात्मिक ज्ञानाची. आणि त्या भूकेने ज्ञानोबराय म्हणतात आम्ही तृप्त झालो. आता उद्धरलो गुरुकृपे, तृप्त झालो. हे याला कारण आहे पंगत. समर्थाच्या घरी एकच अन्न, तळल्या वळल्या एकच अन्न. समर्थ जे आहे त्यांच्या घरी एकच अन्न आणि ते अन्न आपल्याला मिळलं पाहिजे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. नाही जाता आला पंढरपूर आळंदीला तर मग ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. संतांनी सांगून ठेवले वाङ्मयामध्ये आपल्याला की तुम्हाला नाही शरीर आता थकलंय, आता वारी होत नाही, आता हरिपाठ म्हणता येत नाही, मग काय करा, ठाईच बैसून करा एक चित्त. एक चित्ताला महत्व आहे. आता काय म्हणते इथं सांगितले ना आम्हाला कसं काय कळत नाही. पण चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त मी सांगून गेलो, 3 दोष नामाशिवाय कोणीच घालू शकत नाही. परंतु आपल्याला अतिपरिचयामध्ये आपली अवज्ञा होते. संसाराशी अतिपरिचय वाढल्यामुळे तिथं अवज्ञा आहे. परमार्थामध्ये उंची वाढते आणि संसारामध्ये घटते. म्हणून देवाने दिलेलं जे आहे ते तरी सांभाळून ठेवलं आपण तरी चालेल. म्हणून मुलासाठी एवढंच कमावं का जेणेकरून तो त्याच्या आयुष्यामध्ये काम करू शकेल. आता त्याचं महत्व वडिलांच्या कमाईचे त्याला कळणार नाही, उपयोगच नाही. म्हणून हे आपले वडील म्हणजे संत, त्यांनी आपल्यासाठी करून ठेवले. एथ वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेवती, एरती अनुष्ठती सामान्य सकट. म्हणून धर्माचरणीय लोकांक पाहून सर्वसामान्य लोक आचरण करतात. म्हणून धर्म आचरणीय लोकांना जपायला पाहिजे. ऊर्ध पुंड भाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळिकाळ तयाबेने. म्हणून उभा गंध लावणाराला काळ घाबरतो. तुम्ही आम्हाला येतच नाही, कोणताही लावा चालेल, पण
महाराजांनी सांगितले, ऊर्ज पुंड भाळ कंठी शोभे माळ कापिजे कळीकाळ तया भिने. हो, काळ सुद्धा माग घालवण्याची ताकद संतांकडे. पण चिंतन असेल तर काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्ताहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा भाऊ भाषण. आणि वेळ मिळला तर लगेच आपलं काढली मालिका का चालू. याला म्हणतात काळ घालवणं. चिंतनामध्ये काही माणसं गप्पा मारण्यात घालत, पण गप्पा मारण्यामध्ये वेळ घालू नका, कारण आपल्याला आयुष्य थोडे. कलियुगामध्ये 100 वर्ष सांगितले, चुकून एखादा 110 120 ते पुण्यवान म्हणायचं. कारण आपल्याकडे पुरावा आहे तसा अभंगामध्ये. काय सांगितले या ठिकाणी महाराजांनी की अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. याचा भरवसा नाही. वर सांगितले क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोराय ओळसागा. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. आपले बाबा ज्यांचं कीर्तन आहे ते नेहमी कीर्तनात सांगतात. गुरुवर्य पांडुरंग महाराज घोले नेहमी सांगतात की ज्या ठिकाणी देव आहे संत आहे तिथल्या मंडळींना त्यांचं महत्व पटेलच असं नाही. कसं काय तुम्ही म्हणा. तर ते कीर्तनात नेहमी उदाहरण सांगत. ते म्हणतात त्या ठिकाणी महाराजांना म्हणावं लागलं कुठे पंढरपूरच्या लोकांना देऊच्या मंडळींना काय म्हणावं लागलं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा पाया पडतो तुमच्या पण म्हणा तरी त्यांना महत्व कळत नाही. मग बाहेरचे वारकरी जातात आणि ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. म्हणून आपल्याला भजनाची आणि दर्शनाची जशी ओढ आहे तसं त्या ठिकाणी नाही. तिथं फक्त आपला प्रसाद घेऊन दुकानं मांडून बसली. आमच्या संतांची दुकानं तिथं कोणती आहे. तीर्थक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी म्हणले दोहीचे हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी नवजू म्हणती आम्ही वैकुंठा जी देखिली पंढरी. हाट म्हणजे बाजाराच्या पेठाच्या पेठा आहेत, पण तिथं जो माल आहे तो खरा माल कोणता. आध्यात्मिक भगवत दर्शन. महाराज म्हणतात आपण त्या ठिकाणी आहोत आणि घरी लक्ष गेलं वारी घडणार नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरीत व्यर्थ. मी उदाहरण देऊन दृष्टांत सिद्धांत प्रत्येकाला सांगितलेला आहे. आता मानतील महाराज सिद्धांत कुठे दृष्टांत कुठे असो. म्हणून प्रतिपाद्य श्लोक आपला जो आहे भावाबद्दल आपण बोलत होतो. कोणी कोणी अर्पण भाव केला तेही सांगितलं. हे सांगत असताना पुढं सांगितलंय मला अर्पण केलं तर माझ्यापर्यंत पोचतं. आता काही मंडळी लक्षात घ्या पांडुरंगाचा हार गळ्यात घालतात आणि स्वतःला धन्य समजतात. देवाचा हार गळ्यात घातल्यानंतर पैशासाठी ते लोक करतात. त्याच्या नादी लागू नका. आपलं गेलं दर्शन ढकलून दिलं तरी चालेल, पण दर्शन आणि यायचं माग. गुरुवर्य रामदास बाबा मनसुखांची आपल्यावर कृपा आहे तेवढी. त्यांनी मुक्त दर्शन केलंय. ते पहिला आपल्याला देवाला शिवायच्या पायावर अधिकार नव्हता, पण बाबांनी क्रांती केली.
आणि तेव्हापासून त्यांना संतवीर म्हणतात. मग आता ज्यांचं जे सप्त्याचा कार्यक्रम आहे पुढल्या महिन्यात आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी खरोखर या. ज्ञान मंदिर संस्था निमदरी गावाजवळ आहे आणि फार मोठा सोहळा होणार आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी आता आपला वेळ पण संपलाय, कारण मी पुढे जाणार नाही. पहिलेच मी विचारलं, ते म्हणले नाही आपलं नियमाप्रमाणे जे आहे तेच. म्हणून भावाबद्दल बोलत होतो. 4 जणांनी अर्पण केलेल्या देवाला भावानी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपलं मग पशु असला तरी चालेल, कोणत्या समाजाचा आहे तरी चालेल, परंतु यारे लहान थोर याती भलते नारी नर, न करावा विचार न लगे चिंता कोणाची. काही काळजी करायची कारण नाही, हे सगळ्यांसाठी आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आपल्याला तो सापडलेला आहे. आपली पूर्वतयारी झाली का लक्षात घ्या. गुरु आपल्याला शोधित येतात आणि मग आपल्याकडून स्टडी म्हणजे तो अभ्यास करून घेतात, आणि तो अभ्यास केल्याच्या नंतर मग आपण या वाङ्मयाकडे वळतो. पण पूर्वतयारी पाहिजे, हरिपाठाची आवड पाहिजे, आध्यात्मिक ज्ञानाची आवड पाहिजे, नाही तर उपयोग नाही. आणि संतांच्याच संगतीत बसले पाहिजे, नाही तर उपयोग नाही. म्हणून या ठिकाणी भावाला महत्व दिले आजच्या श्लोकामध्ये, आणि तो भाव योग्य असेल तरच. बाबा सांगायचे, रामदास बाबा एकाला सांगितलं जा त्या माधवला बोलून आण. तो म्हणला बाबा गेलो असतो पण तिथं लाईट नाही. परत म्हणावं लागले जाऊन तर बघ. म्हणले बाबा गेलो असतो पण तिथं कुत्र आहे. असे बहाणे परमात्मा चालत नाही. कारण का आपल्याला अनेक जन्माच्या शेवटी हा देह मिळालाय, याचं महत्व कळून घ्या. कळल्याशिवाय काय उपयोग नाही, नाहीतर आपलं जीवन फुकट जाईल. म्हणून या ठिकाणी सगळी हा श्लोक जो आहे ते सांगतो मी का या 26वा श्लोक जो आहे तो घरी गेल्यानंतर प्रत्येकाने पहा. तंतोतंत आपण ओव्या संदर्भासहित आपण बोललो. हो, काही सांगणं काही बोलणं योग्य नाही, आध्यात्मिकच पाहिजे त्याच्यामध्ये. आणि उदाहरणं श्लोक जरी झाले तरी त्याले आपल्यातलेच पाहिजे. ज्ञानेश्वरी भागवत असो. म्हणून आज या ठिकाणी येणं झालं. काळूबा आवटे, तानाजी आवटे यांच्यामुळं, नारायण शेठ, आणि मला वाटतं मी 5-6 वर्षापूर्वी पण एकदा प्रवचन करून गेलो इथं. आणि अचानक त्यांनी सांगितलं का महाराज तुम्हाला एक प्रवचनाची तारीख द्यायची. म्हणलं चालेल मी येईल, काही काळजी करू नका. त्या पद्धतीने आलो. सकाळी ड्युटीवर होतो, ड्युटी संपली आणि आलो. आणि आता आपण या ठिकाणी थांबू, कारण का पुढेही बहुत करणे आहे. सतत नामघोष चाललेला आहे आणि तो असाच चालू राहावा. भगवंतानी ज्यांच्या हाती हे कार्य सोपवलं असेल त्यांना उदंड आयुष्य वाढो आणि असाच अखंड हरिनाम सप्ताह चालू. कुंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.